आहेत मैदानात टीम गंजाड दिवाणपाडा प्रतीक आणि धनसुख ही जोडी सध्या सलामीच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा प्रमोट सध्या केलं जातं धनसुखला, कारण की मागे आता सूरज राहिलाय बॅटिंग करण्यासाठी. 6 ओव्हरचा सामना आहे. या 6 ओव्हरच्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठीच जोडी सध्या पाहायला मिळते या सलामीच्या भूमिकेमध्ये. एक मोठा आतापर्यंत सामना पाहायला मिळेल. आझाद मुंडवाली टीमने कालच्या दिवसामध्ये मनोरंजन करत असताना हर्षदने खूप चांगली बॅटिंग केली. तितकी चांगली बॅटिंग पंकजने केली आणि मुन्नाचा स्पेल खूप चांगला राहिला होता सूरजचा खास करून. आणि त्याच्याच जोरावरती जर पाहायला गेलं तर टीम आझाद मुंडवाली टॉप फॉर्ममध्ये सध्या पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी नवीन बॉल असेल तर पहिल्या षटक सध्या सुरेशचा ती बॉल सुपूर्द करण्यात आला आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. सलामीच्या भूमिकेमध्ये प्रतीक पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी मैदान. ज्या प्रतीकने मागच्या 2 मॅचेसमध्ये काय इनिंग केली, आपल्या टीमला संकटमोचक पारी खेळत असताना या स्थानापर्यंत आणून ठेवले. चांगली बॅटिंग करत असताना सामना स्टार्ट. आम्ही टायमर सेट करत आहोत. 35 मिनिटमध्ये इनिंग तुम्हाला कव्हर करायचे आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला बॅटने घेतला आणि फेकण्याचा प्रयत्न केला, पण तो बॉल डिस्टन्स क्लिअर करणार नाहीये. ज्या मागच्या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येकाने खूप चांगली बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार, शून्याचा शिकार ठरत असताना पहिला विकेट पडतील माघारी. पहिला धक्का टीम गंजाड दिवाणपाडा टीमसाठी फलंदाज बाद. पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत चांगला खेळ त्याच्या मार्फत राहिला आहे. धावसंख्या जर पाहायला गेली तर फलकावती धावा आहेत फक्त 2 धावा. पुणे एकदा ऑन साईडला या बॉलरला तुम्हाला स्टेप आउट करावं लागेल आणि त्याच्यासाठी जर पाहायला गेलं तर यावेळी जर पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. 75 वायची एकूण अतिरिक्त धावसंख्या मिळेल. पुणे एकदा ऑन साईडला हा बॉल सुद्धा इथे पाहता आलेला नाहीये. रीड करणं तितकंच महत्त्वपूर्ण ठरू शकतं, पण सूरज स्लो गतीने बॉल नेहमी टाकतो, पण तो त्याच्याकडे एक क्षमता आहे बॉल वळवण्याची. ती क्षमता पूर्णपणे इथे झोकत असताना बॉल जर पाहायला गेला तर येतोय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर करते फक्त 3 धावा आहेत. पहिले षटक सध्या मार्गस्थ. चांगली खेळी पाहायला मिळते टीम आझाद मुंडवाली. पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत दबावाचा खेळ करत असताना टीम दिवाणपाडा
याने ऑन साईडला आडव्या बॅटने फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल चाललाय. फिल्डर डीप मध्ये नाहीये. बॉल चैल सीमारेषा बाहेर. मिळते धावा 4. डीजे चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ ते समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना टीम दिवाणपाडा टीमची धावसंख्या फटकावती फक्त 7 धावा आहे. पहिल्या षटक समाप्त झालंय. सूरजचं खूप चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट टेकरची भूमिका सिद्ध करत असताना तितकी चांगली गोलंदाजी त्याच्यामार्फत. पण एकदा बॉलर ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षद बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट तितकाच मारा चांगला राहील का पटू. इथे जर पाहिलं गेलं तर धनसुख सध्या आहे बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकर इनवरती. हो वेगवान बॉल पुन्हा एकदा टप्पा पडणे तर अतिशय वेगाने तिखट मारा सध्या दाखवला जातो. हा वेग प्रचंड आहे. हे चनाक्ष गोली आहे गोलंदाजी आहे. चतुर आहे आणि चातुर्य दाखवत असताना आपल्या टीमसाठी जितका टप्पा लाजबाब होता तितके चांगली खेळी पाहायला मिळते. येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पेस व्हेरिएशन तितकं चांगलं पाहायला मिळतं. आणि बॅकफुटवरती ऑफ साईडला बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा मार्जिनच्या आतमधून जाईल सरळ लाईनमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. लागोपाठ जर पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने चांगला खेळ इथे हर्षदच्या मार्फत. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. ओव्हर द विकेट. हर्षद पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा प्ले आर्मी सातत्याने तेज चित्र. पुन्हा एकदा बॉल जातोय डॉट. जास्तीत जास्त डॉट बॉल आले तर या 6 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये एक चांगलं टार्गेटकडे वाटचाल करावी लागेल. आणि त्याच्यासाठी या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय वेगाने सध्या गोलंदाजी केली जाते. वेग प्रचंड आहे. बॉल टायमिंग होत नाही आहे. बॉल पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. आझाद मुंडवाली टीम चांगली आतापर्यंत कमबॅक करत असं या ओव्हरच्या दरम्यान. हो ऑन साईडला हलक्या त्याने बॉलला टर्न केले. फिल्डर आहे प्रदीप. जोपर्यंत बॉलला फील्ड करते तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेशन पुन्हा एकदा पाहायला मिळते. एक सिंगल या टीमची धावसंख्या स्कोर काढून जाऊन पोहोचते. धावा आहेत आता 8. ऑन साईडला पुन्हा एकदा एका पायावरती मारलेला फटका. फिल्डर लॉंगॉपला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट दाखवला पण थ्रो खूप चांगला आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो पण इथे 2च धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते. निखिल वेगाने बॉलवरती आला होता पण तितक्याच वेगाने इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोरवरती धावा आता 10 या आकड्यावरती. 6 ओव्हरचा सामना आहे आपल्यासमोर. जबरदस्त कामगिरी करत असताना दोन्ही संघ आतापर्यंत. एका बाजूने 1 विकेट गमावली बॅटिंग करत असताना. ओहो पुन्हा एकदा वेगवान मारा. हा बॉल सुद्धा तितक्याच वेगाने बॉडीवरती ब्रश होईल. अगदी टक्कर. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते ओनली 10 रन्स. 10 धावा 2 ओव्हर समाप्त. पहिले 2 पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर धावसंख्या स्कोर करते ओनली 10 रन्स आहेत. बॅटिंग करण्यासाठी पुन्हा एकदा धनसुख स्ट्रायकर इनवरती. सुपर बॉलर सूरज. याने ऑन साईडला फटका पुन्हा एकदा स्ट्रेटला खेळलाय. फिल्डर लोंगोपला सध्या आहे. इथे कॅच पकडला जाईल आणि धनसुखची खेळी सुद्धा समाप्त. धक्का नंबर 2 विकेट डाऊन. फलंदाज मैदानाच्या बाहेर आउट.
चांगली बॉलिंग अटॅक सध्या पाहायला मिळतो. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये. सातत्याने चांगल्या पिचवरती बॉल सध्या पेस केला जातो आणि त्याच्याच पुढे जास्तीत जास्त विकेट मिळतील अशा लेंथवरती सध्या बॉल डिलिव्हर्ड करत असताना सूरज ओव्हर नंबर 3 मध्ये. ओहो, समोर बॉल पुणे एकदा ऑन साइडला बॉल हवेत खेळला. फिल्डर आहे परंतु सूरज जसा मैदानात आला बॉल त्याने बाहेर मैदानाच्या पाठवला आणि येतोय त्याच्या बॅटमधून चौकार. चांगली बॅटिंग या प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. क्लासर बॅटर आहे आणि इथे तोच क्लास आपल्या टीमसाठी दाखवत असताना फलंदाज सूरज. सूरजच्या विरुद्ध सूरज पतू याडी हावी ठरलाय. सूरज मुन्ना बॉल हवेत आहे. कॅच पकडली जाईल. झटका नंबर 3 सूरजला पटवलंय माघारी मैदानाच्या बाजूने. आणखी एक झटका. 3 विकेट्स. तर 3 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना. बॅटिंगच्या जोरावरती जर पाहायला गेलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुणे एकदा टप्पा पाहायला लागेल. पंच दर्शवतील येस इट्स फिंगर अप झालं तर बॅट्समन पुन्हा एकदा परतेल माघारी. आणखीन एक झटका टीमसाठी. धाव यष्टीचा प्रयत्न झाल्याने इथे फलंदाज आणखीन एक बाद. थँक्यू डीजे. थोडीशी घाई करायची आहे कारण की सामना जर पाहायला गेलं तर ॲक्युरेट टायमिंगवरतीच स्टार्ट झालेलं. परंतु इथून जर पाहायला गेलं तर 12 मिनिट झालेले आहेत. 35 मिनिटमध्ये तुम्हाला इनिंग जे आहे ती कव्हर करावी लागेल आणि त्याच्यासाठी थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 14. 14 धावा फलकावरती आहेत बॅटिंग करत असताना टीम. गंजाड दिवाणपाडा समोर आझाद मंडवाली बैसूर विभागातील हा संघ आपल्यासमोर आहे. पुढे येऊन फुलटॉस बॉल ऑन साइडला पुणे एकदा कन्वर्ट करत असता. बॉल चला बागे. फिल्डर आहे काऊ कॉर्नरला. तितके चांगली फेके पाहायला मिळते. एकचदा मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंकरच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचतो. चांगला आतापर्यंत 11 सेट करत असताना ओव्हर नंबर 3 टीमची टोटल पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न. हा बॉल पडण्याचा पंच दर्शतील वाईट चिकून अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 16. 16 धाबा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्लॅश करायचा होता पण हा बॉल सुद्धा पडल्यानंतर तितक्याच वेगाने जाईल पण तो पंच पुन्हा एकदा दर्शवतील अनदर वाईड. आणखी एक अतिरिक्त धावसंख्या. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड होते 17. 17 धाबा. चांगली आतापर्यंत कॅल्क्युलेटिव्ह बॉलिंग ॲनालिसिस पाहायला मिळते टीम आझाद मुंडवाली. पुणे एकदा टर्न करायचा होता. पुणे एकदा आडव्या बॅटने बॉल पडल्यानंतर पुणे एकदा विकेट किपर हातामध्ये होते षटकाची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 धाबा. 3 ओव्हर समाप्त.
तर 3 ओव्हर इथे समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 17. हा बॉल पाहावा लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील. वाईट चिखून अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते. धावा आतापर्यंत 18 धावा. थोडंसं थांबवलंय बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण की ज्या प्रकारे बॉलिंग अनालिसिस पाहायला मिळतो, सातत्याने डॉट बॉल जास्तीत जास्त काढण्याचा इरादा. विकेट आतापर्यंत गमावलेत बॅटिंग करणाऱ्या टीमने. 4 विकेट गमावलेत. गडपंतर आहे. पुणे एकदा कट करायचा होता, पण हा बॉल सुद्धा पडल्यानंतर चाललाय मागे. पंच दर्शवतील. हा बॉल सुद्धा वाईटच आहे. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. चांगली आतापर्यंत गोलंदाजी होती, पण यावेळी जर पलीकडे तर सातत्याने हर्षद चुकी करतो, कारण की बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर ठेवल्यानंतर येते वाईट चिखून अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड. टीमची धावसंख्या जण पोहोचते 19 धावा. टीम गंजाड दिवाणपाडा. हा बॉल पुन्हा एकदा सुटर बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहत असणारा चांगला बॉल पडल्यानंतर तीच गती प्राप्त झाली तितकेच वेगाने. विकेट किपर हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम आतापर्यंत हे षटक राहिलेलं आहे, पण बॅटिंगच्या जोरावर आतापर्यंत धमाके झालेले नाहीत. ते धमाके इथे पेस करावे लागतील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एका हाताने ऑन साईडला निखिल आहे मागे. कॅच सिंपल घेण्याचा प्रयत्न केला होता. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत ते 2 धावा इथे इझिली टेकन करतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 21 धावा. चांगली आतापर्यंत बॉलिंग अनालिसिस. मोठी बॅटिंगच्या जोरावरती मोठं टार्गेट सेट करावं लागेल. किरण पुन्हा एकदा कट करायचं होता बॅकफुटवरती, पण बॉल डी झोनमध्ये जाईल. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन होईल. टीमची धावसंख्या स्कोर करती जाऊन पोहोचते या सिंगलच्या मदतीने 22 धावा. एक धाव सध्या जोडली जाते. सातत्याने या मॅचमध्ये मोठे धमाके करावे लागतील, तर धमाका करण्याचा प्रयत्न बिलकुल झालेला नाहीये. त्याचं कारण या मॅचमध्ये बॉलिंग अनालिसिस आतापर्यंत चांगली हाताळत असणारा टीम आझाद मुंडवाली. हर्षद पुन्हा एकदा मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न. बॉल टोपेतल्यानंतर पुन्हा एकदा मिडऑफच्या ठिकाणी जाईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. ओव्हर नंबर 4 सध्या पाहायला मिळते. चांगली खेळी आतापर्यंत त्यांच्या मार्फत. धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 23 धावा. या षटकाचा विचार केला तर शेवटचे 2 बॉल आता शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 4. अकुटप्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केला आहे. बॉल ऑन साईडला चालले फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर वेगाने येतील बॉलवरती. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट 2 रन्स पुन्हा एकदा ऍड. आपण सध्या बॅटिंग करण्याचा इरादा आहे, पण तो टायमिंग होत नाहीये, कारण की ते तर गोलंदाजी केली जाते. स्पीड आहे, अतिशय वेगाने सध्या मारा केला जातो हर्षदच्या माध्यमातून, आणि त्याच्याचमुळे थोडंसं टायमिंग जे आहे ते होत नाहीये. पण तो एखाद्या बॅटरला पुन्हा एकदा रिस्क घ्यावी लागेल. हा बॉल सुद्धा त्याच गतीने जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये होते षटकाची समाप्ती. 4 ओव्हर. टीमची धावसंख्या 25 धावा. 4 विकेट. टीम पुणे एकदा ऑन साईडला खेळायचा होता. हा बॉल सुद्धा बॉडीवरतीच जाऊन टक्कर देईल. सातत्याने धडपड चालू आहे, पण तो धडपडीला यश मिळत नाहीये. धडपडत राहावं लागेल, संघर्ष करावा लागेल, स्वतःचं आत्मनिरीक्षण करावं लागेल, कारण की या मॅचमध्ये टार्गेट मोठं सेट करायचं आहे टीम गंजाड दिवाणपाडा टीमसाठी. बॅटिंग करण्यासाठी ज्या प्रकारे प्रत्येकाने दर्शकने स्टार्ट थोडीशी चांगली दिली नव्हती, आणि ओहो ऑफसाईडला फटका चांगला आहे. फिल्डर आहे मागे. बॉल जोपर्यंत फील्ड करतील लॉंगॉपचा फिल्डर,
तोपर्यंत रनिंग बिटवीन विकेट पुणे एकदा 2 धावा सिंगल डबल सध्या स्ट्राईक जर पाहायला गेलं तर स्कोर मीटर जो आहे तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या मार्गस्थ आहे. चांगली खेळी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डची 27. 5वे षटक सध्या मार्गस्थ. चांगली आतापर्यंत खेळी पाहायला मिळते. बोला तयार. ओहो पुणे एकदा फटका चांगला आहे. ऑन साईडला पुणे एकदा बोलला मागे पाठवलंय फिल्डर मेघाने. पुणे एकदा प्रदीप 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. इझिली पुणे एकदा 2 धावा अडवतील. गॅदर करता आलेला नाही. पैकी खूप चांगली होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट पुणे एकदा धोका स्वीकारला आणि त्यानंतर 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 29 धावा. इथेच सध्या आहे बॅटिंग करत असताना. इथेच नाही आतापर्यंत आपला स्कोर मीटर जो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवत असताना चांगलं स्ट्राईक रोटेशन त्याच्या मार्फत पाहायला मिळते. दबाव नाही घे. हे मात्र जमेची बाजू. ओहो पुणे आडव्या बॅटने बॉलला घे अगदी कट करायचा होता पण बॉल पडले तर तितक्याच वेगाने जाईल. येते डॉट बॉल. 5वे षटक सध्या मार्गस्थ आहे. शेवटचे 2 बॉल या षटकातील शिल्लक 5 ओव्हरमध्ये. आतापर्यंत टीमची धावसंख्या 29. 29 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. प्रभावी मारा. बॉल तयार. पुन्हा एकदा कट केलाय. बॉल टॉपेज घेतल्यानंतर डिक्लेअर झोनमध्ये जाईल. जास्त काही मिळणार नाही. जे सिंगल डबल सध्या मैदानात आहेत. 1-2 मोठे हिट पाहिजेत. ते मोठे हिट आलेले नाही आहेत. टीमची धावसंख्या स्कोर कार्डते जाऊन पोहोचते 30 धावा. बिलिनचे हे षटक आतापर्यंत कमालीचे राहिले. बिलिनने धावसंख्या आतापर्यंत या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 5. फटका चांगला आहे. ओहो पुणे एकदा बॉल जोपर्यंत पकडतील. आणखीन एक संधी होती 2 धावा जोडून काढण्याचे. या 2 धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 32. 32 धावा. ओव्हर नंबर 5 समाप्त. 4 विकेट. शेवटचं षटक आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुणे एकदा सुशांत. पहिला बॉल त्याच्या मार्फत चांगले लेंथवरती सध्या पाहायला मिळतं. खूप चांगली पिचिंग. पुणे एकदा बॉलर तयार. ओहो पुणे एकदा प्ले अँड मिस. ही बॉलिंग अटॅक पाहिजे तुमच्याकडे. हा टॉप स्पेल सध्या पाहायला मिळतो सुशांतच्या मार्फत. कारण की बॉल पेळल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये डिलिव्हर केला जातो आणि इथे येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सातत्याने जर पाहायला गेला तर इथे चांगलं आतापर्यंत कलेक्शन करण्याचा प्रयत्न पण बॉल बॅटवरती येत नाही. सातत्याने प्ले अँड मिस ते चित्र सध्या आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टीमची धावसंख्या स्कोर कार्डती जाऊन पोहोचते आतापर्यंत आहे फलकाती 32. 32 धावा. 3 बॉलचा खेळ समाप्त. अप्रतिम कामगिरी. हा बॉल सुद्धा पाहावा लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील येस इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या पुन्हा एकदा ऍड होईल. धावसंख्या जर पाहायला गेली तर स्कोर काढून जाऊन पोहोचते 33. 33 धावा. चांगला आतापर्यंत दबाव मेंटेन ठेवलाय बॅटिंग करणारे टीमच्या अगेन्स्ट. कारण की ज्या प्रकारे आझाद बुंडवाली टीमने दबावाचं जे मात्र सत्र चालू केलं होतं ते दबाव आतापर्यंत मागे घेता आलेले नाहीये. हा बॉल सुद्धा हवेत आहे. फिल्डर स्वतः जाईल आणि आत्मनिर्भर बनेल. विकेटचं पतन होईल. फलंदाज हितेश होईल बाद.
थँक्यू डीजे. तर 4 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 33 33 धाबा. हा बॉल सुद्धा पडल्यानंतर बॉल चालाय मागे येतोय हा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहेत. आदरणीय जयेंद्रजी दुबळा साहेब यांचं आगमन झालेलं आहे. हा बॉल हवेत खेळला आहे. बॉल 1 बॉल जाईल शिवारच्या बाहेर. मेथी धबा 4 शिवरच्या बॉल होती. येतो हा चौकार. बिरसा मुंडा चषक वर्ष 5. आपण या आपण विराजमान व्हायचं आहे. आपलं सरचा हार्दिक स्वागत करीत आहोत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे 22,222 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 11,111 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक आदरणीय हृदयनाथ धिंडे साहेब आणि त्यांच्या समेत पिंटूजी रिंजड जिजाऊ डहाणू तालुका यांच्यातर्फे 11,111 रुपयाचं पारितोषिक. आणि त्यानंतर 7,777 रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचं आहे आदरणीय रघुजी सुतार साहेब कष्टकरी संघटना. आणि चौथं जे पारितोषिक आहे 5,555 आदरणीय सुमितजी रेड्डी साहेब सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून हे 5,555 रुपयाचे पारितोषिक या स्पर्धेमध्ये त्यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे. रोहितजी बोरकर चषक स्पॉन्सर आहेत. त्यानंतर सुधीरजी उंबरसाडा, मंगेशजी बोंग्या, अनिलजी बोंग्या आणि विनोद सालकर सन्मान चिन्ह त्यांच्यामार्फत या स्पर्धेमध्ये ज्यांच्यामार्फत बॉलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आदरणीय मोहनजी गोरखना आणि दडवी सर. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. फर्स्ट बॉल या मॅचमध्ये पेश करताना दिसेल बॉलर धनसुख. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 38 धावेचं टार्गेट. सेमी फायनल पश्चिमी फायनल हा सामना आपल्या समोर आहे. या मॅच मधून जिंकणारा संघ फायनल मध्ये धडक मारेल. आझाद मुंडवाले एका बाजूने बॅटिंग करताना टार्गेट छोटस घेऊन मैदानात सध्या पाहायला मिळते. लेट्स प्ले फर्स्ट बॉल एव्हरी गो. काउंट डाऊन सध्या सुरू होईल. उलटी गिनती चालू. कारण की इथून शून्यातून पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 38 धावेचं लक्ष्य मोठं तर नाहीये. ते बॅटिंग करण्यासाठी ज्या प्रकारे दोन धुरंधर आहेत, अप्रतिम बॅटर आहेत. सुरू सुद्धा त्याच तालमीचा आणि मोठे विस्फोट करण्यासाठी त्याची ओळख आहे. दुसऱ्या बाजूने
पंकज नो स्ट्रायकर एंडला बॅटिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर मनगट वळवत असताना गॅपमध्ये बॉलला ढकललाय. फटका चांगला आहे. टायमिंग स्वीट आहे. बॉल सीमा पार. मिनिट धावा 4. थँक्यू डीजे. ओव्हर द विकेट. हा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर स्वतः आत्मनिर्भर बनेल आणि जसंच तसं प्रत्युत्तर देत असला. पहिला धक्का दिलाय सूरज पटेल माघारी. बिग विकेट गॉन. सूरज बॅक टू दी डग आउट. तर विकेटचे पतन. पहिला धक्का बॅटिंग करण्यासाठी आता निखिल विकेट टेकर बॉलर सध्या आहे. पुणे कट करायचा होता. बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडंसं मागे लेंथ आणि त्यानंतर येते डॉट. ही गोलंदाजी अपेक्षित होती. तो प्रयत्न सध्या राहिलाय कारण की छोटंसं टार्गेट बचाव करायचा आहे. त्या टार्गेटचा बचाव करत असताना पहिले षटक आतापर्यंत कमालचे राहिले. 4 धावा खर्च केल्यात. हा बॉल ऑन साइड टर्न केलाय. फिल्डर आहे. चुकी झाली फिल्डर कडून. बॉल फाईन लेगच्या दिशेने. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत रन बिटवीन द विकेट 2 रन्स तिथे ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती जाऊन पोहोचते. धाबा आहेत आता या सिंगल डबलच्या मदतीने 6 धाबा. चांगली बॅटिंग आतापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर करते 6 धाबा. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले. हा बॉल सुद्धा जाऊ दिलाय. विकेट किपरच्या धावामध्ये 75 वाईटची खून अतिरिक्त धावसंख्या मिळेल. जास्तीत जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्याच्याचमुळे पडल्यानंतर थोडासा बाहेर बॉल पण त्यांनी लगेचच हेरलं परीक्षण केलं आणि त्यानंतर डिसिजन वाईड. ओहो हा बॉल पाहिजे तुमच्याकडे. हे लेन पाहिजे पण तो हा बॉल सुद्धा बाहेरच. पंच पुणे दर्शवतील. आणखीन एक अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर काढते 8 धाबा. पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे टीम गंजाड दिवाणपाडा. पुणे कट करायचा होता. हा बॉल हवेत आहे. बॉलिंग सध्या केलेले आहेत चांगले आणि ते कॅप्टन सुटले होते पण तो खेळ प्रोटेक्शन दिला आणि त्यानंतर दुसरा झटका. निखिल सुद्धा बाद. थँक्यू डीजे. विकेटच्या पताने विकेट गमावली आता दुसरी. पण या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 8. आदरणीय पिंटूजी रिंजर साहेब आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावरती या. आणि आदरणीय सिंडी भगत आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं स्वागत आम्ही करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल सुद्धा हवेत चाललाय आणि हा बॉल सुद्धा पकडला जाईल. 3 झटके एकाच ओव्हर मध्ये. पहिल्या षटक कमालीचे राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त स्कोर बोर्डवरती आहेत
8 धावा, विकेट गमावले 3 आणि या मॅच मध्ये पलटवार करत असताना टीम आझाद मुंडवालीच्या विरुद्ध खेळत असताना गंजाड दिवाणपाडा डीजे कमॉन. थँक्यू डीजे. विकेट गमावल्या तर 3 विकेट गमावले. दबाव सध्या महसूस करते परंतु 2 योद्धे आहेत अजूनही मैदानात बॅटिंग करत असणारी टीम आझाद मुंडवाली. कारण की हर्षद एक ताकदवान फलंदाज आहे, मोठमोठी हिट मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्याच्याच पुढे थोडीशी दुखी निर्माण होऊ शकते. इथून एखादा विकेट गमावला तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडे थोडंसं लक्ष विचलित होऊ शकते परंतु विकेट टेकर घ्यावी लागेल. बॉलिंग ट्रॅकमध्ये पुन्हा एकदा पॉवर प्लेचं दुसरं षटक. असं वाटलं की कॅच पकडला जाईल, जीवाचा अगदी बाजी मारली होती पण अखेर बॉल कॅरी करता आलेला नाहीये. प्रत्येकने चुकी केली, बॉल हातातून निसटला पण त्यानंतर स्वतःने ड्राईव्ह केली, बॉल पुन्हा एकदा पकडता आलेला नाहीये. पंकजला पुन्हा एकदा लाईफलाईन. जसं आपण पाहतो कोण बनेगा कोरडमध्ये कोरडपट्टीमध्ये जसं 4 लाईफलाईन असतात अगदी तसा खेळ सुद्धा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, गॅपमध्ये बॉलला ढकललाय, बॉल जमिनीला चिरत चिरत चालला बाहेर. 4 रन्स, 4 धावा, चौकार. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग, कव्हर ड्राईव्ह, क्रिकेटचं सौंदर्य. पुन्हा एकदा बाउन्स, लाजवाब पिचिंग, पुन्हा एकदा पडल्यानंतर पंचदर्शतील येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धावसंख्या मिळेल. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल रन पोहोचते. स्कोरबोर्डची धावसंख्या आहे 13 धावा. चांगली याने अँगलने पुन्हा एकदा क्रिएट करत असता बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, आतमध्ये येणारा बॉल पुन्हा एकदा हलक्याने कट केलाय. फिल्डर आहे तो याडी बॉल जोपर्यंत फिरकातील रिस्क घेतली जात नाहीये. एकच सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल रन पोहोचते. स्कोर कार्ड धाबा आहेत आता 14 धावा फलकावरती सध्या पाहायला मिळतील. चांगले आतापर्यंत खेळी पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. फुटो बॉल होता, पुन्हा एकदा कट्टर चांगला केलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे पण सुरक्षितरित्या बॉलला पुन्हा एकदा कव्हर करतील. एकच धाव, जास्त काही सिंगल डबलने आतापर्यंत हा स्कोर मीटर पुन्हा एकदा ढकलत असण्यासाठी माझ्यात बुडवाले. हिटिंग ॲबिलिटीज आहे परंतु आज मैदानात ज्या प्रकारे आपण हवामान पाहता हा बॉल सुद्धा इथे कव्हर करता आलेला नाहीये. सातत्याने प्रत्येकाने चुकी केली. बॉल पुन्हा एकदा हातामधून ड्रॉप, पिन ड्रॉप, सायलेंट. 2 कॅच सोडल्यानंतर तो पंकज नाराज नाहीये. त्याला माहिती आहे या मॅचचं भवितव्य मी बदलवू शकतो. बॅटचे कडा घेत बॉल पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. स्ट्राईक रोटेट होईल. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झोन पोहोचते 16, 16 धावा. थँक्यू डीजे. तर 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 16, 16 धावा आहेत. टायमर सेट आहेत. आतापर्यंत 9 मिनिटे झालेले आहेत. तुम्हाला 35 मिनिटमध्ये
आपली जी इनिंग आहे ती कव्हर करावी लागेल, अन्यथा आपल्याला एक फिल्डर रिंगणाच्या आतमध्ये सेट करावं लागेल. तर आतापर्यंत बॅटिंग करत असताना अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 22 धावेची आवश्यकता. 24 बॉलमध्ये 22 धावेची आवश्यकता. टीम आझाद मुंडवाली समोर पुन्हा एकदा पंकज. बॉलिंग ट्रॅकवरती धनसुख. ओहो, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने बॉलवरती येईल. कॅच पुन्हा एकदा पकडता येणार नाहीये. 3 कॅचेस आतापर्यंत ड्रॉप झालेत. या मॅच मध्ये ज्या प्रकारे 3 झेल सोडलेत आणि इथेच वाटतं की आता हा सामना पूर्णपणे टीम आझाद मुंडवालीच्या हातामध्ये आहे. बोलत यार सुरेश बॅटने फटका चांगला आहे. ऑप्शनला पुन्हा एकदा कट केला. याडी मिसफील्ड. हा बॉल सीमा पार येतो. हा पंकजचा वार. दमदार चौकार. बॅकफुटवरती पुन्हा एकदा ऑप्शनला स्लॅश केलाय. फिल्डर आहे. बॉल जोपर्यंत फील्ड करतील 2 धावा पुन्हा एकदा घेताना दिसतील. चांगली रनिंग सध्या दबाव आहे फिल्डिंग करणारी टीम मध्ये. कॅचेस ड्रॉप त्यानंतर मिस फील्ड त्याचा फायदा पूर्णपणे उचलत असणार टीम. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कधी जाऊन पोहोचते 24 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी आता 14 धावेची आवश्यकता आहे आझाद मुंडवाली फायनल मध्ये जाण्यासाठी. सरळ बॅटने याडी ऑफ साइडला. पंकज आता थांबणार नाहीये. या बॉलला पंख दिल्याने उडवला हवेमध्ये. जातो बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनला बॉलला ढकललाय. फिल्डर आहे. बॉल जोपर्यंत कव्हर करतील पुन्हा एकदा 2 धावा घेण्याचा इरादा. त्यामध्ये पुन्हा एकदा यश मिळेल. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 32 धावा. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी आता फक्त 6 धावेची आवश्यकता आहे. 6 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बोलो तयार. ऑनसेलला पुन्हा एकदा बॉलला टर्न केले. बॉल जोपर्यंत कव्हर करतील 2 धावा घेण्याचा पुन्हा एकदा इरादा आहे. पण तो एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. अशा प्रकारे या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 33 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे फक्त 6 धावेची आवश्यकता. मापुरा 5 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. तर सामन्याचा पूर्णपणे याने ऑफ साइडला बॉल पाठवला बाहेर आणि हा विजयचा षटकार आणि हा सामना इथे जिंकलाय. तर धर्मेशचं कौतुक करावं लागेल. आपल्या आजाराशी झुंजत असताना सुद्धा मैदान खूप चांगलं गाजवलंय. आजच्या दिवसामध्ये आपल्या टीमला सेमीफायनल पर्यंत घेऊन आला आणि नक्कीच चांगला खेळ. सामना फिनिश. सामना इथे समाप्त. जिंकलाय टीम आझाद मुंडवाली. फायनल मध्ये एंटर होणारा पहिला संघ ठरलाय टीम आझाद मुंडवाली.